स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 6 मध्ये। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूज ऑफ हॅव, हॅज आणि हॅड। हॅव आणि हॅज आपण वर्तमान काळात म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो। बघा, हॅव कधी वापरायचा आणि हॅज कधी वापरायचा। इकडे आहेत एकवचने कर्ता आणि इकडे आहेत अनेकवचन। बघा, आय हॅव, आय पुढे नेहमी हॅव वापरतात। लक्षात ठेवायचं, आय पुढे कधीही हॅज वापरला जात नाही। आय पुढे नेहमी हॅवच वापरतात। तसेच यू पुढे देखील नेहमी हॅवच वापरतात। यू पुढे देखील कधीच हॅजचा वापर होत नाही। आय हॅव, यू हॅव। ही पुढे हॅजचा वापर होतो, कारण ही, शी, इट हे आहेत एकवचने कर्ते, त्यामुळे यांच्या पुढे नेहमी हॅजचाच वापर होतो। ही हॅज, शी हॅज, इट हॅज किंवा एखाद्या मुलीचं, मुलाचं, व्यक्तीचं नाव असेल त्यापुढे देखील आपण हॅजच वापरतो। इकडे आहेत अनेकवचने कर्ते। बघा, वी म्हणजे आम्ही, आम्ही पुढे नेहमी हॅवच वापरतात। वी हॅव, यू हॅव। यू आपण तू किंवा तुम्हीसाठी पण आपण यूच वापरतो, त्यामुळे यू हॅव तुझ्याकडे आहे आणि यू हॅव तुमच्याकडे आहे। दे हॅव, दे आहे अनेकवचन, त्यामुळे दे पुढे नेहमी हॅवच वापरतात। आता पुढे इथे बघा, टीचर्स हॅव, टीचर्स येथे अनेक शिक्षक आहेत। टीचर म्हणजे शिक्षक, टीचर्स अनेक आहेत त्यामुळे हॅव, टीचर्स हॅव। एकवचन आणि अनेकवचन नेहमी लक्षात ठेवायचं। एकवचनी कर्ता असेल त्यापुढे हॅज आणि अनेकवचन असेल तर हॅव, परंतु आय आणि यू यांपुढे नेहमी हॅवच वापरतात। यांपुढे कधीच हॅजचा वापर होत नाही। बघा, एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल। माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे म्हणजेच आय आहे, हॅव माझ्याकडे आहे, आय हॅव पेन, अ पेन, आय हॅव अ पेन। माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन। आपल्याकडे एखादी गोष्ट आहे हे जेव्हा सांगायचं असतं तेव्हाच आपण हॅवचा वापर करतो। तसेच हॅवचे खूप उपयोग आहेत, त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेला आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर अशी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅडचे खूप उपयोग दिलेले आहेत। तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। परंतु आज आपण बेसिक बघणार आहोत, त्यामुळे आपण हॅवचा माझ्याकडे आहे हा उपयोग बघणार आहोत। माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन। येथे आमच्याकडे पेन आहे, वी हॅव अ पेन। वी हॅव आमच्याकडे आहे, वी पुढे हॅव, कारण वी अनेकवचन आहे त्यामुळे वी हॅव अ पेन। तुझ्याकडे मोबाईल आहे, यू हॅव अ मोबाईल। यू हॅव अ मोबाईल। तुमच्याकडे गाडी आहे, यू हॅव अ कार। यू हॅव अ कार। तुझ्याकडे, तुमच्याकडे यांसाठी आपण यूचा वापर करतो। तिच्याकडे वही आहे, शी हॅज अ नोटबुक। तिच्याकडे आहे त्यासाठी शी हॅज, शी आहे एकवचनी कर्ता, त्यामुळे शी पुढे आपण वापरलेला आहे हॅज, शी हॅज अ नोटबुक। तिच्याकडे वह्या आहेत, येथे एक वही आहे, येथे अनेक वह्या आहेत, तिच्याकडे वह्या आहेत। शी हॅज नोटबुक्स, येथे वापरलेला आहे अ नोटबुक आणि येथे आहे नोटबुक्स, अनेक वह्या आहेत त्यामुळे नोटबुक्स। शी हॅज नोटबुक्स, येथे एक वही आहे त्यामुळे अ नोटबुक। अनेकवचन आणि एकवचन आणि अनेकवचन हे मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। मागच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल अ नोटबुक का वापरलं आणि नोटबुक्स का वापरलं। त्याच्याकडे घर आहे, ही हॅज अ हाऊस। ही आहे
एकवचनी करता, त्यामुळे ही पुढे वापरलेला आहे आपण हॅज. त्याच्याकडे आहे. ही हॅज घर, घरसाठी हाऊस. ही हॅज अ हाऊस. त्यांच्याकडे 2 गाड्या आहेत. त्यांच्याकडे ते, त्यासाठी दे. त्यांच्याकडे आहेत. दे हॅव. किती? 2 गाड्या. 2 कार्स. दे हॅव 2 कार्स. दे हॅव 2 कार्स. इथे बघा दे आहे अनेक वचन. त्यांच्याकडे म्हणजे ते अनेक जण आहेत, त्यामुळे दे. आणि अनेक वचनी कर्त्यापुढे आपण नेहमी हॅव वापरतो, त्यामुळे दे हॅव 2 कार्स. नेहाकडे एक सुंदर मांजर आहे. नेहा, नेहा एकटी आहे, ती म्हणजे हे अनेक एकवचनी करता, त्यामुळे नेहा हॅज. एकवचनी करता त्यापुढे हॅज. नेहाकडे आहे. नेहा हॅज काय आहे? अ ब्युटिफुल कॅट. एक सुंदर मांजर. नेहा हॅज अ ब्युटिफुल कॅट. शिक्षकांकडे पुस्तके आहेत. शिक्षकांकडे अनेक शिक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे टीचर्स आहेत हॅव. शिक्षकांकडे आहेत. टीचर्स हॅव पुस्तके, त्यासाठी बुक्स. टीचर्स हॅव बुक्स. टीचर्स हॅव बुक्स. अशा प्रकारे आपण हॅवचा आणि हॅजचा उपयोग करतो. हा चार्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला वाक्य बनवायला सोपं जाईल. एकवचन आणि अनेकवचन. आय आपण एकवचन करता म्हणून पण वापरतो आणि अनेकवचन म्हणून सुद्धा वापरतो, पण आय पुढे नेहमी हॅवच वापरतात आणि यू पुढे पण नेहमी हॅवच वापरतात. हे तुम्ही कायम लक्षात ठेवावे. आय पुढे कधीही हॅज येत नाही आणि यू पुढे देखील कधीही हॅज येत नाही. हे आहेत अनेकवचनी, त्यामुळे यांच्यापुढे नेहमी हॅवच वापरला जातो. हे आहेत एकवचनी, त्यामुळे यांच्यापुढे हॅज वापरतात. आणि हॅव आणि हॅज आपण जर वर्तमान काळातील वाक्य असतील तरच वापरतो, हे पण लक्षात ठेवा. आता बघूयात यूज ऑफ हॅड. हॅडचा वापर आपण नेहमी भूतकाळात करतो. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स. हॅडचा वापर आपण आय, वी, यू, दे, ही, शी, इट म्हणजे सगळ्या कर्त्यांपुढे आपण हॅडच वापरतो, कारण हॅव आणि हॅजचा पास्ट टेन्स आहे हॅड, आणि हॅड आपण सर्वांपुढे आपण हॅडचा वापर करतो. बघा, माझ्याकडे पेन होता. वर्तमान काळामध्ये आपण बघितलं माझ्याकडे पेन आहे. येथे आहे होता. माझ्याकडे पेन होता. आय हॅड अ पेन. माझ्याकडे होता. आय हॅड पेन अ पेन. माझ्याकडे पेन होता. आय हॅड अ पेन. आमच्याकडे घर होतं. आमच्याकडे होतं. वी हॅड. वी हॅड अ हाऊस. वी हॅड अ हाऊस. तुझ्याकडे गाडी होती. तुझ्याकडे होती. यू हॅड गाडी अ कार. यू हॅड अ कार. तिच्याकडे मोबाईल होता. तिच्याकडे होता. शी हॅड काय होता? मोबाईल अ मोबाईल. शी हॅड अ मोबाईल. त्याच्याकडे पुस्तक होतं. त्याच्याकडे होतं. ही हॅड. त्याच्याकडे ही होतं हॅड. ही हॅड पुस्तक म्हणजे अ बुक. एक पुस्तक, त्यामुळे अ बुक. ही हॅड अ बुक. त्यांच्याकडे पैसे होते. त्यांच्याकडे म्हणजे ते, त्यामुळे दे. होते हॅड. त्यांच्याकडे होते. दे हॅड पैसे म्हणजे मनी. दे हॅड मनी. अशाच प्रकारे आपण हॅडचा वापर करतो. बघा, हॅड आपण सर्वांपुढे वापरतो हे लक्षात ठेवायचं, आणि हॅड आपण फक्त भूतकाळामध्येच वापरतो हे पण लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.